तर विद्यार्थ्यांनो एक नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती व इतर येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो असा आहे, कोणते फळ डोळ्यासाठी अमृतासारखे असते ते सांगायचं आहे। खालीलपैकी कोणते फळ हे डोळ्यासाठी अमृतासारखे असते? ऑप्शन क्रमांक 4 राहील आवळा हे जे फळ आहे डोळ्यासाठी अमृतासारखे असते। पुढचा प्रश्न पाहूया। ठराविक काळानंतर प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रास काय म्हटले जाते? विद्यार्थ्यांनो ठराविक काळानंतर प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 राहील नियतकालिक असे ठराविक काळानंतर प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रास म्हटले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे ते सांगायचं आहे। सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? ऑप्शन क्रमांक 3 राहील 36 जिल्ह्यांचा समावेश सध्या महाराष्ट्र राज्यात झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणते ठिकाण ऊर्जा निर्मितीचे केंद्र नसलेले आहे? खालीलपैकी कोणते ठिकाण हे ऊर्जा निर्मितीचे केंद्र नसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील अंबरनाथ हे ठिकाण ऊर्जा निर्मितीचे केंद्र नसलेले आहे। तसेच उरण, परळी व खापरखेडा हे सर्व ऊर्जा निर्मितीचे केंद्र आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणत्या नदीवर चांदोली धरण स्थित आहे? खालीलपैकी कोणत्या नदीवर चांदोली धरण स्थित आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील वारणा नदीवर या ठिकाणी चांदोली धरण हे स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। नवीन संसदेमध्ये लोकसभेचे आसन संख्या किती आहे? विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आसन संख्या आपल्याला विचारलेली आहे, लोकसभेची किती आहे ते नवीन संसदेमध्ये। तर ऑप्शन क्रमांक 2 राहील 888 एवढी नवीन संसदेमध्ये लोकसभेची आसन संख्या आहे। पुढचा प्रश्न पाहूया। नवीन संसदेमध्ये राज्यसभेची आसन संख्या किती आहे? आता या ठिकाणी राज्यसभेची आसन संख्या नवीन संसदेमध्ये किती आहे विचारला आहे। ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 राहील 384 एवढी नवीन संसदेमध्ये राज्यसभेची आसन संख्या आहे। पुढचा प्रश्न पाहूया। संगमनेर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या संगमावर आहे? संगमनेर हे ठिकाण कोणत्या नदीच्या संगमावर येते? ऑप्शन क्रमांक 3 राहील या ठिकाणी प्रवरा व मालुंगी या 2 नद्यांच्या संगमावर संगमनेर हे ठिकाण स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। कार्यशक्ती वाढवणे खालीलपैकी कोणत्या घटकाचे कार्य आहे? कार्यशक्ती वाढवणे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहील 4 म्हणजेच या ठिकाणी पालेभाज्या, दूध व गाजर या सर्वांचे म्हणजेच कार्यशक्ती वाढवणे हे कार्य आहे। पुढचा प्रश्न पाहूया। कार्बन मोनॉक्साईड हा कशाच्या प्रदूषणास जबाबदार असतो? कार्बन मोनॉक्साईड कशाच्या प्रदूषणास जबाबदार असतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील हवेच्या प्रदूषणास कार्बन मोनॉक्साईड हा जबाबदार आहे। पुढचा प्रश्न पाहूया। शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे? लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील जीवनसत्व सी हा जो घटक आहे लाल रक्तपेशी तयार होण्यास अत्यंत महत्त्वाचा आहे। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणकोणते तीर्थक्षेत्र हे महाराष्ट्र राज्यात येतात? तीर्थक्षेत्र कोणकोणते आहेत जे महाराष्ट्र राज्यात येतात? ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थ्यांनो शेगाव, पंढरपूर, औंढा नागनाथ हे सर्व तीर्थक्षेत्र महाराष्ट्र राज्यातील आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशनचे पूर्वीचे नाव काय होते? वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशनचे पूर्वीचे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 1 राहील झाशी स्टेशन असे वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशनचे पूर्वीचे नाव होते। पुढचा प्रश्न पाहूया। भारताचे उपराष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? व्यक्ती आहेत उपराष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 2 राहील राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणजेच उपराष्ट्रपती असतात। पुढचा प्रश्न पाहूया। सर्वात प्रदूषित माती कोणत्या राज्यामध्ये पाहावयास मिळते? सर्वात प्रदूषित माती भारतातील कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात प्रदूषित माती पाहावयास मिळते। पुढचा प्रश्न पाहूया।
भारतातील सर्वात रुंद नदी कोणती आहे? नदी रुंद आपल्याला सांगायची आहे कोणती आहे विद्यार्थ्यांनो भारतातील. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 राहील. ब्रह्मपुत्र ही जी नदी आहे या ठिकाणी भारतातील सर्वात रुंद नदी आहे. पुढच्यापासून पाहूया. भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे? भारत हे जे नाव आहे प्राचीन काळातील कोणत्या राजाशी संबंधित होते? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील. भरत चक्रवर्ती यांच्याशी संबंधित भारत देशाचे भारत नाव आहे. पुढच्यापासून पाहूया. भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? भारतातील सर्वात लांब धरण आपल्याला सांगायचं आहे की कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. भारतातील सर्वात लांब धरण म्हणजेच हिराकूड हे धरण आहे विद्यार्थ्यांनो. पुढच्यापासून पाहूया. मानवाच्या त्वचेचा रंग खालीलपैकी कोणते द्रव्य निर्धारित करते? त्वचेचा रंग निर्धारित करणारे द्रव्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील. मेलॅनिन हे द्रव्य मानवाच्या त्वचेचा रंग निर्धारित करत असते. पुढच्यापासून पाहूया. बायोगॅस खालीलपैकी कोणत्या 2 प्रमुख वायूंचे मिश्रण आहे? बायोगॅस कोणत्या 2 प्रमुख वायूचे मिश्रण आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील. मिथेन तसेच कार्बन डायऑक्साईड या दोन्हीही वायूचे मिश्रण म्हणजेच बायोगॅस असते. पुढच्यापासून पाहूया. बाल्यग्रंथी या ग्रंथीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? बाल्यग्रंथीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील. थायमस या दुसऱ्या नावाने बाल्यग्रंथीस ओळखले जात असते. पुढच्यापासून पाहूया. राजगुरू यांना खालीलपैकी कुठल्या कारागृहामध्ये फाशी देण्यात आलेली होती? क्रांतिकारी राजगुरू यांना कुठल्या कारागृहामध्ये फाशी दिली होती? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 राहील. लाहोर येथील कारागृहामध्ये राजगुरू यांना फाशी देण्यात आलेली होती. पुढच्यापासून पाहूया. सावित्रीबाई फुले यांनी कुणाच्या मुलाला दत्तक घेतलेले होते? सावित्रीबाई फुले किंवा महात्मा फुले यांनी कोणाच्या मुलाला दत्तक घेतले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. काशीबाई यांच्या मुलाला सावित्रीबाई फुले यांनी दत्तक घेतलेले होते. पुढच्यापासून पाहूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या नंबरचे सर्वात मोठे राज्य कोणते आहे? दुसऱ्या नंबरचे सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील. मध्य प्रदेश हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. महाराष्ट्रातील कोणती पूर्वांचल वाहिनी नसलेली नदी आहे ते सांगायचं आहे. कोणती नदी पूर्वांचल वाहिनी नसलेली आहे? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील. नर्मदा ही नदी पूर्वांचल वाहिनी नसलेली आहे. पुढच्यापासून पाहूया. पूर्वांचल प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणती रांग नाही ते सांगायचं आहे. पूर्वांचल प्रदेशामध्ये कोणती रांग नाही? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील. पीर पंचाल रांग पूर्वांचल प्रदेशात येत नाही. पुढच्यापासून पाहूया. खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम अजिंठा टेकड्यामध्ये होत असतो? अजिंठा टेकड्यामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील. पैनगंगा नदीचा उगम अजिंठा टेकड्यात होत असतो. पुढच्यापासून पाहूया. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मठाची स्थापना कोठे केली होती? कोणी? स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मठाची स्थापना कोठे केली होती? ऑप्शन क्रमांक 1 राहील. पश्चिम बंगाल येथे रामकृष्ण मठाची स्थापना झाली होती. पुढच्यापासून पाहूया. भारतरत्न प्राप्त करणारे सर्वात तरुण व्यक्ती खालीलपैकी कोणते ठरलेले आहेत? तरुण व्यक्ती भारतरत्न प्राप्त करणारे कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 राहील. सचिन तेंडुलकर भारतरत्न प्राप्त करणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरलेले आहेत. पुढच्यापासून पाहूया. भारतरत्न प्राप्त करणारे सर्वात वृद्ध व्यक्ती कोण आहेत? सर्वात वृद्ध व्यक्ती भारतरत्न प्राप्त करणारे कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील. महर्षी कर्वे हे सर्वात वृद्ध व्यक्ती ज्यांना भारतरत्न प्राप्त झाला आहे. पुढच्यापासून पाहूया. ब्रिक्स संघटनेमध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे? संघटना आहे ब्रिक्स. या संघटनेत किती देशांचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. 11 देशांचा समावेश विद्यार्थ्यांनो ब्रिक्स संघटनेत आहे. पुढच्यापासून पाहूया. महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागामध्ये कोणती मृदा पाहावयास मिळते? महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 जी मृदा आहे कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. रेगूर मृदा महाराष्ट्रातील क्षेत्रफळापैकी 3/4 भागात पाहावयास मिळते. पुढच्यापासून पाहूया. भारताची वाईन कॅपिटल असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? वाईन कॅपिटल या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 राहील. नाशिक जिल्ह्याला भारताची वाईन कॅपिटल म्हटले जाते. पुढच्यापासून पाहूया. कोणत्या वृत्तपत्रामध्ये पूर्वी उच्च न्यायालयाचे निकाल दिले जात होते ते सांगायचं आहे.
पूर्वी उच्च न्यायालयाचे निकाल खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रात दिले जात होते? ऑप्शन क्रमांक 1 राहील नेटिव्ह ओपिनियन वृत्तपत्रामध्ये उच्च न्यायालयाचे सर्व निकाले पहिले दिले जात होते. पुढच्यापासून पाहूया, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प स्थित नाही ते सांगायचं आहे. कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प स्थित नाही? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 राहील नैवाली या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प स्थित नाही. तसेच कुंदनकुलम, रावतभाटा, कल्पकम या सर्व ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प स्थित आहेत. ब्रह्मपुत्र नदीला कोणत्या राज्याचे दुःख अश्रू म्हटले जाते? नदी आहे विद्यार्थ्यांनो, ब्रह्मपुत्र नदीला कोणत्या राज्याचे दुःख अश्रू म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 राहील आसाम राज्याचे दुःख अश्रू ब्रह्मपुत्रा नदीस म्हटले जाते. पुढच्यापासून पाहूया, पांढऱ्या पेशींची निर्मिती शरीरामध्ये कोणत्या ठिकाणी होते? पेशी आहेत पांढऱ्या पेशींची निर्मिती कोणत्या ठिकाणी शरीरात होत असते? ऑप्शन क्रमांक 1 राहील अस्थिमज्जे या ठिकाणी पांढऱ्या पेशींची निर्मिती होत असते. पुढच्यापासून पाहूया, हवेमधील दमटपणा मोजण्याचे उपकरण खालीलपैकी कोणते आहे? हवेतील दमटपणा मोजण्याचे उपकरण कोणते आहे? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 राहील हायग्रोमीटर हे जे आहे हवेतील दमटपणा मोजण्याचे उपकरण आहे. पुढच्यापासून पाहूया, कोणत्या आजारामध्ये रुग्णास प्रकाश सहन होत नाही? प्रकाश सहन कोणत्या आजारात होत नसतो? ऑप्शन क्रमांक 4 राहील धनुर्वात या आजारामध्ये रुग्णाचे आहे प्रकाश मुळीच सहन होत नाही. पुढच्यापासून पाहूया, भारतरत्न पुरस्काराचा आकार कशाच्या पानासारखा असतो ते सांगायचं आहे. पुरस्कार आहे भारतरत्न पुरस्काराचा आकार जो आहे कशाच्या पानासारखा आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील पिंपळाच्या झाडाच्या पाण्याच्या आकाराचा भारतरत्न पुरस्काराचा आकार असतो. पुढच्यापासून पाहूया, आहारामध्ये ऊर्जेचे प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणते आहे? ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहारातील कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील कर्बोदके हे आहारातील ऊर्जेचे एक प्रमुख स्रोत असते. पुढच्यापासून पाहूया, रक्त देणाऱ्या व्यक्तींचे वजन कितीपेक्षा जास्त असावे लागते किंवा कितीपेक्षा कमी असणे म्हणजे की कमी नसू नये. रक्त देणाऱ्या व्यक्तीचे जे वजन आहे विद्यार्थ्यांनो कितीपेक्षा जास्त असावे लागते? ऑप्शन क्रमांक 2 राहील 45पेक्षा जास्त जे वय आहे वजन आहे रक्त देणाऱ्या व्यक्तीचे असावे लागते. पुढच्यापासून पाहूया, दांडी यात्रेतील साबरमती ते दांडी यातील अंतर किती किलोमीटरचे आहे? दांडी यात्रेतील साबरमती ते दांडी मधील जे अंतर आहे किती किलोमीटरचे होते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 राहील 241 किलोमीटरचे दांडी यात्रेतील साबरमती ते दांडी येथील जे आहे अंतर होते. पुढच्यापासून पाहूया, साबरमती ते दांडीकडे जाण्यासाठी एकूण किती दिवसाचा कालावधी लागलेला होता? दांडी यात्रेमध्ये साबरमती ते दांडीकडे जाण्यासाठी एकूण किती दिवसाचा कालावधी लागला होता? ऑप्शन क्रमांक 2 राहील 25 दिवसाचा कालावधी जो आहे दांडी यात्रेमध्ये साबरमती ते दांडीकडे जाण्यासाठी लागलेला होता. पुढच्यापासून पाहूया, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली नाणी खालीलपैकी कोणती आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी जे आहे कोणती नाणी काढली होती? ऑप्शन क्रमांक 4 राहील शिवराई नाणी जे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली होती. पुढच्यापासून पाहूया, कोणत्याही क्षेत्रातील होणाऱ्या हळूहळू बदलास काय म्हटले जाते? हळूहळू होणाऱ्या कोणत्याही क्षेत्रातील बदलाला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 राहील उत्क्रांती असे कोणत्याही क्षेत्रातील होणाऱ्या हळूहळू बदलास संबोधले जाते. राष्ट्रपती कोणकोणत्या परिस्थितीमध्ये आणीबाणी घोषित करू शकतात ते सांगायचं आहे. राष्ट्रपती कोणकोणत्या परिस्थितीमध्ये आणीबाणी घोषित करू शकतात? ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थ्यांनो आर्थिक कलह आल्यास, राजकारभारामध्ये अपयश आल्यास किंवा परकीय आक्रमण झाल्यास जे आहे राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतो. पुढच्यापासून पाहूया, संत तुकाराम यांचे समाधीस्थळ खालीलपैकी कोणते आहे? संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थळ कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील देहू हे ठिकाण संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थळ आहे. तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास मला तर वाटते की सर्वांनाच आवडलेली आहे आणि त्या कारणास्तव सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक व कॉमेंट जरूरच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूरच घ्यायचं आहे. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर